शिवमानस पूजा. हे दयानिधे पशुपते, मी मनाने तयार केलेले रत्नजडित सिंहासन, स्नानासाठी हिमालयातील जल, रत्नजडित सुंदर वस्त्र, कस्तुरी, सुवासिक चंदन, चाफा, जाई वगैरे फुले, बेल, धूप, दीप हे उपचार आपण स्वीकारावेत. हे प्रभो, भोजनासाठी रत्नजडित सुवर्णपात्रात तूप, खीर व दूध दहीयुक्त पंचपक्वान्ने, केळी, निरनिराळ्या भाज्या, चविष्ट पाणी, कर्पूर मिश्रित विडा मी मनाने तयार केला आहे, तो आपण स्वीकारा. हे प्रभो, मनोकल्पित छत्र मी आपल्या मस्तकावर धरीत आहे, चौऱ्या ढाळीत आहे, पंखाने वारा घालीत आहे. निर्मळ आरसा, वीणा, मृदंग वगैरे वाद्ये वाजवून, गीत नृत्यसहित साष्टांग नमन करून वेगवेगळ्या प्रकाराने स्तुती करीत आहे, त्याचा आपण स्वीकार करा. हे शंभो, तू आत्मा आहेस, पार्वती ही बुद्धी, प्राण हे सहचर आहेत, शरीर हे घर आहे, विषयोपभोगांची रचना ही तुमची पूजा आहे, झोप समाधी आहे, पायाने संचार ही प्रदक्षिणा, सर्व वाचा ही स्तोत्रे आहेत. म्हणून मी जे जे काम करीत आहे ती तुमचीच आराधना होय. हे महादेव शंभो, हात, पाय, जीभ, कान किंवा डोळे यांनी उचित किंवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्याकडून जे अपराध घडले असतील त्यांची क्षमा करा. हे करुणा करा. तुमचा जय जयकार असो. श्री शिवलीलामृत अध्याय 1. दाशार्ह आणि कलावती. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले. ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधी व्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते. आता याविषयीची एक कथा सांगतो. पूर्वी मथुरेत दाशार्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी. एके दिवशी बोलावूनही ती आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा. पण कामातुर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासांकडून नमः शिवाय या मंत्राची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काही करत नाही. अभक्ष भक्षण, अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत. ते ऐकून राजाला पश्चात्ताप वाटू लागला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले. गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करवून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले. त्याचवेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले. त्यामुळे राजा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. अध्याय 1. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 2. महिमा महाशिवरात्रीचा. सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीचे महात्म्यही अगाध आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्यफल प्राप्त होते. त्याविषयीची एक कथा सांगतो ऐका.
विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला. तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला. ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत उपोषण, जागरण, नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला. त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तेथे पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याधाने बाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस, मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले. त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले. शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी, माझ्या 2 सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरिण व आणखी एक हरिणी तेथे आली आणि आपापली कर्तव्ये करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. अशा प्रकारे व्याधाला जागरण व 4 प्रहरींचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला व शावकांसह ते सर्वजण व्याधाला आधी मला मार अशी विनंती करू लागले. ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. हरिणांनाही मूळचे स्वरूप मिळाले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले. अध्याय 2. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 3. राजा कल्माशपादाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्यरूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली. पुढे वसिष्ठ ऋषी नृपभेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांस शिजवून पंक्तीत वाढले. ही गोष्ट अंतर्ज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला. राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलावले, पण तो केव्हाच पळाला होता. तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले. पण पट्टराणी मदयंतीने त्याला परावृत्त केले. राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे त्याचे पाय काळे पडून त्याला कल्माशपाद नाव पडले. सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माशपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले. म्हणून त्याच्या पत्नीने, ब्राह्मणीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला. त्यानंतर ती सती गेली. शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले. पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्याने स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची पावन कथा सांगितली.
त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिणी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकीकत सांगितली. गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माशपाद श्री क्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला. अध्याय 3. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती. एके दिवशी त्याची राणी कुमुद्वती हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान होतो. एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास. त्यामुळे आता तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले. ते ऐकून राणी धन्य झाली. दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जैनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती. ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाकाळेश्वरालाच साकडे घातले व पूजा आरंभिली. प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीन आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवपिंडी मानून तिची पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता. ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्णमंदिर निर्माण केले. हे वृत्त कळताच शत्रू राजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले. तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला. अध्याय 4. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 5. धर्मगुप्ताची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला. ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले. आपला मुलगा सुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले. एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले. तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला. त्याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला. यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले,
याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले, पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही, म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत आचरण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोषव्रत करीत असता 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्णमोहरांचा हंडा सापडला आणि त्याचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्यबळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळविले. त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्षे राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. अध्याय 5. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 6. सीमंतिनीची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राजसौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती. हा दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला. तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषध देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला. त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांची हौसमौज पुरवली. एकदा चित्रांगद यमुनेत नौका विहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषध देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले. याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले, तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला 12 सहस्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईन असे वचन देऊन यमुना तीरी आणून सोडले. त्यावेळी सीमंतिनीही स्नानासाठी आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. त्याने तिला ओळखले, तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून 3ऱ्या दिवशी मी तुझी भेट घडवून आणीन असे सांगून तो नैषध नगरीस गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळविले आणि आपल्या मातापित्यांसह सीमंतिनीस भेटला. त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्षे राज्य केले. सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले. अध्याय 6. शिवशक्ती पदार्पणमस्तु. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 7. सोमवंत व सुमतीची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषध राजा चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते, म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे. ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईन व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन. मग त्याने सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठविले. तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले
वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेले. तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले. सूत दुसरी कथा सांगू लागले. अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. एके दिवशी त्याने ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सिमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली. तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर फोड उठले. उपचारांनीही उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले. त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली. तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली. राजाने तिला राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली. पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला. तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले. त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला. ती दोघे निरोगी व सुंदर झाली. शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायू नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. अध्याय 7. शिवशक्ती पदार्पणमस्तु. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 8. भद्रायूची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायू 12 वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटण्यास आला. सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले. त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय, नीती, शास्त्राबरोबरच शिवार्चन व शिवभक्तीही शिकवली. एक दिव्य शंख व खड्ग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोग्याने दिलेली आयुधे यांच्या सहाय्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहूस त्याचा शत्रू हेमरथ याच्या तावडीतून सोडविले. काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगद व सिमंतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कीर्तिमालिनी भद्रायूला द्या असे सुचविले. त्यास मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली. सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह आले. निमंत्रितांमध्ये वज्रबाहू होता. त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चात्ताप झाला. भद्रायू व कीर्तिमालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेले. एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले. एक वाघ त्यांच्या मागे लागला होता. भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला. भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला, पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही. त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषणे देऊ लागला. या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोकपरिहारार्थ त्याचे लग्न लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शविली. पण त्याचे दुःख कमी होईना. शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली. तेव्हा शिवपार्वतीने तेथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरले आणि इष्टवर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उभयता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लीला केली होती असे सांगितले. त्यानंतर कीर्तिमालिनीला त्याच्या हवाली करून चित्रांगद, सिमंतिनी, वज्रबाहू, सुमती, पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले. भद्रायूने न्याय, नीती, धर्माने राज्य केले व अंती पत्नीसह शिवलोकी गेला. अध्याय 8. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 9. भस्म महिमा. सूत म्हणाले, सज्जन हो, वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत
एकटाच वनसंचार करीत असे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्मराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले. त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला. त्याला आपल्या पूर्वीच्या जन्मांचे ज्ञान झाले. मुनी चरणांना वंदन करून तो म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्यासमोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईन. मग त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या दुष्कृत्यांबद्दल, त्याला कोणत्या नरकयातना भोगाव्या लागल्या, कोणकोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले. त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले. शिवप्रणीत भस्म महात्मेही सांगितले. भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाला कैलासात स्थान मिळाले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, पांचाळ नरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असता काही भिल्लही त्याच्या समवेत होते. त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला, हे घरी नेऊन तू चिताभस्माने त्याची नित्य पूजा कर. चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नकोस. त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो रोज त्याची पूजा करू लागला. एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही, म्हणून तो चिंताग्रस्त झाला. तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले. त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली. तर काय आश्चर्य, दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली. पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. शिवकृपेनं तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला. हे वृत्त कळताच सिंहकेतकी शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोहोचला. अध्याय 9. शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 10. शारदेची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, आनर्त देशातील देवरथ नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती. त्याने तिचा 12व्या वर्षीच विवाह करून दिला. लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नान संध्या करून नदीवरून परतत असताना विषारी साप चावून मरण पावला. त्यावेळी देवरथाने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तर कार्य केले. कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैध्रुव नामक एक अंध ऋषी देवरथाकडे आले. शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी तिला, तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैध्रुव म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चिंत रहा. ही गोष्ट शारदेच्या मात्यापित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैध्रुवांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर देवरथाकडेच राहून नैध्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला. शारदेकडून उमा महेश्वराचे व्रत करवून घेऊन त्याचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष सरले. एका रात्री नैध्रुव आणि शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले. तेव्हा नैध्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे. तो हिला स्वप्नात भोग देईन. त्यापासून होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल असे बोलून देवी गुप्त झाली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव
शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पतिपत्नी व पुत्र यांचे मिलन झाले. कालांतराने पतिनिधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलासलोकी गेली. अध्याय 10 शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 11 महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीरी देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते. त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे. त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे. त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते. एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले. तिने त्यांचे स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्यलिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव. ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्यलिंग भस्मसात झाले. महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली. त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा शंकरांनी तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत. पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर. राजा मनोमन घाबरला होता. तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला. तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनानं आनंदोत्सव साजरा करून नारद व पराशरांचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला. शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले. अध्याय 11 शिवशक्ती पादार्पणमस्तु. अध्याय 12 बहुलेची व भस्मासुराची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते. तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच योनीत टाकले. विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच रूपात भटकू लागला. विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली. तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली. तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणांवर पडून यातून सोडवा असे विनविले. बुवांनी तिला नमः शिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या. त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली
आणि भक्तीने पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकी नेले. तेथे तिने उमामहेश्वराची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला. सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे नाव त्यांनी भस्मासूर ठेवले व त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले. ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे, म्हणून त्याने शंकरांकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला. सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला. त्यामुळे तो उन्मत्त झाला. त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला. त्याने भूलोकी थैमान घातले. तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकरांच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला. तेव्हा शंकरांनी पळ काढला. त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करावयास लावले. ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले. अध्याय 12 शिवशक्ती पादार्पणमस्तू. अध्याय 13 दक्षाची कथा व कार्तिक स्वामींचे जन्मवृत्त. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे. त्यांना हवीर भागही देत नसे. त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली. तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले. त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडा वेगळे केले. तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शीर दक्षाच्या धडाला लावून त्यास जिवंत केले. त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली. तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले. तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली, पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीकरधराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चार्वाक शास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या. त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकरांनी पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केले. त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकरांचा तपोभंग करून त्यांचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले. त्यानंतर सप्तर्षींच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले. तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न लागले. पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठविले. पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला. तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या 6 ऋषीपत्नींच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन 6 तोंडांचा व 12 हातांचा मुलगा जन्मास आला. तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले. त्याचे कार्तिक स्वामी नाव ठेवले. याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला. अध्याय 13 शिवशक्ती पादार्पणमस्तू. अध्याय 14 शबरी पार्वती व श्रियाळाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो,
एके दिवशी कैलासावर शिवपार्वती सारीपाट खेळत असताना नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले. ते मान्य करून ती दोघे खेळू लागली. त्यावेळी पार्वतीची सरशी होत गेली आणि शंकरांना आपले व्याघ्रांबर, गजचर्म, आयुधे, भूषणे व कौपीनही गमवावी लागली. शंकर दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले, देवा, हे काय, एका स्त्रीने तुम्हाला हरवले. तुमचा महिमा फुकट आहे. आता भक्तांना काय सांगाल? ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले. कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना. पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममाण दिसले. पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात त्यांच्याजवळ जाऊन नृत्यगायन केले. नेत्रकटाक्षांनी त्यांना घायाळ केले. तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला. त्यावर त्यांनी मला तिचे तोंडही पाहायचे नाही असे उत्तर दिले. तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुबीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे रूप प्रकट केले. त्यावेळी तिचे प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, नारदांकडून कांतीनगरचा राजा श्रीयाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्याच्याद्वारी गेले व म्हणाले, इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो, अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो. त्यावेळी त्याचे म्हणणे मान्य करून श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुणा यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली. ते म्हणाले, मला नरमांसाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिलया बाळाचे. ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन. ते ऐकून ती दोघे बधीर झाली. पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले. तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुणेला बाळास हाक मारण्यास सांगितले. तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी माया रूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रीयाळ व चांगुणा यांना दिव्य विमानातून शिवलोकी नेले. अध्याय 14. शिवशक्ती पादार्पणमस्तू. अध्याय 15. शंकराचार्यांचे चरित्र व कार्य. कवी म्हणतो, कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यावर जनकल्याणार्थ वेद, शास्त्रे व पुराणे यांची निर्मिती झाली. कालांतराने कलिप्रभावामुळे श्रुती, स्मृती, पुराणे यांना कोणी विचारीनासे झाले. याला मंडनमिश्र अय्यासारख्या साधूंचा सनातन धर्माविरुद्धचा अपप्रचारही कारणीभूत ठरला. या जैन साधूला शारदा प्रसन्न होती. तो अभ्यासू, उत्तम वक्ता व वादविवादपटू असल्याने त्या काळच्या विद्वानांनाही त्याचा धाक वाटत असे. त्याने नवीन शास्त्रांची रचना करून वेदोक्त मार्ग अधर्माचा असून आपला मार्गच उत्तम असल्याचे सांगितले. त्यामुळे पुराणोक्त पंथ व धर्मशास्त्रे मागे पडू लागली. लोक त्याच्या मताप्रमाणे वागू लागले. म्हणून त्याच्या प्रभावाला निष्प्रभ करून लोकांना सन्मार्गी करण्यासाठी भगवान शंकरांनी ब्राह्मण कुळात शंकर नावाने अवतार घेतला. मुंज झाल्यानंतर सर्व विद्याभ्यास पूर्ण करून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. शंकराचार्य झाल्यावर सर्वत्र संचार करून लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली. जैनग्रामी आल्यावर त्यांनी मंडनमिश्राला वादविवादासाठी बोलावून त्यात पराभव झालेल्याने स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुडवून दुसऱ्याची शास्त्रे शिकावी अशी अट घातली. वादविवादास आरंभ होण्यापूर्वी मंडनमिश्राने पडद्याआड मद्याच्या घटात सरस्वतीची स्थापना करून ठेवली. प्रतिज्ञा करून दोघेही वादविवादास बसले तेव्हा शंकराचार्यांच्या आव्हानानुसार त्याने 4ही वेद क्रमाने म्हटले. त्यानंतर शंकराचार्यांनी त्याला क्रम बदलून पूर्वीच्या वेदातील ऋचा म्हणून त्यांचा अर्थ सांगण्यास सांगितले. पण ते त्याला जमले नाही. यावरून शारदा प्रसन्न असल्यानेच हा वेद पठण करतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी सरस्वतीचे कपट ओळखून त्यांनी जैनशास्त्रे स्थापण्यास तीच कारणीभूत झाली म्हणून तिला शाप दिला. तेव्हा तिनेही शंकराचार्यांना शाप दिला.
त्यानंतर स्वतःचा पराभव मान्य करून मंडनमिश्र त्यांना शरण गेला, तेव्हा आचार्यांनी जैन शास्त्रांची गाठोडी बांधून ती समुद्रात टाकली. त्यानंतर लोकांना पूर्वीप्रमाणे स्वधर्माचरण करा, वेदशास्त्राध्ययन करा असे सांगितले. त्याप्रमाणे लोक त्यांच्या आदेशाला उपदेशाला अनुसरून वागू लागले, सनातन धर्मानुगामी झाले. अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैनांच्या पाखंडी मतांचा प्रभाव उद्ध्वस्त करून धर्माची पुनर्स्थापना केली. अध्याय 15 शिवशक्ती पादार्पणमस्तु.